तर नमस्कार मित्रांनो, मी साई प्रथमेश आणि तुम्ही पाहता जॉब्स आणि बरंच काही. पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन जॉबच्या अपडेटसोबत. आजची जी जाहिरात असणार मित्रांनो, BSNL म्हणजेच भारत संचार निगम लिमिटेड या कंपनीकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली. काय असणार आहे जाहिरात, कोणकोणते पदे असणार आहेत, कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात, सर्व सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एक नामांकित कंपनी असणार आहे आणि याच कंपनीमध्ये तुम्हाला नोकरीची संधी असणार आहे. यामध्ये मित्रांनो बेसिकली 2 पदे असणार आहेत. तिथे बघा डायरेक्ट रिक्रुटमेंट ऑफ सीनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनी, टेलिकॉम किंवा फायनान्ससाठी अशा 2 विविध पदांसाठी यामध्ये जागा असणार आहे. टोटल व्हॅकन्सी किती असणार आहे ते बघूया. चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती डेली तुम्हाला रोज एका नवीन जॉबची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. यामध्ये मित्रांनो टोटल पदांबद्दल माहिती बघा. इथे टोटल जे मित्रांनो पहिले पद असणार आहे ते असणार आहे सीनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनी टेलिकॉम स्ट्रीमसाठी. त्यासाठी टोटल 95 जागा असणार आहे. कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण इथे प्रोव्हाईड केले आहे त्यांनी. त्याचबरोबर इथे दुसरं जे पद असणार आहे सीनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनी फायनान्स यासाठी टोटल 25 जागा असणार आहे. त्याचं पण कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण प्रोव्हाईड त्यांनी सविस्तर या PDF केलेलं आहे. या पदांसाठी तुम्हाला पगार असणार आहे 24,900 पासून 50,500 इतकी सॅलरी तुमची पर मंथ यामध्ये राहणार आहे. सॅलरी मित्रांनो चांगल्या लेव्हलची असणार आहे. त्याचमुळे तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्की अर्ज करायला पाहिजे. त्यानंतर एलिजिबिलिटी बघा, इथे नॅशनॅलिटी तुमची इंडियन असणे गरजेचं असणार आहे. तर चला आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे ते बघून घेऊया. मित्रांनो यामध्ये पहिले जे पद आहे टेलिकॉम ऑपरेशन यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा. बॅचलर्स ऑफ इंजिनिअरिंग जर तुमचं झालं असेल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी डिग्री और इक्विव्हॅलंट डिग्री तुमच्याकडे असेल इंजिनिअरची. मिनिमम 60% मार्क तुम्हाला यामध्ये असणे गरजेचं असणार आहे आणि ही डिग्री तुमची रेग्युलर बेसची डिग्री असणे गरजेचं असणार आहे. आता डिग्री तुमची विविध क्षेत्रामध्ये जसं की इलेक्ट्रॉनिकमध्ये, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, IT मध्ये, इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये जर झाले असेल तरीसुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर दुसरं जे पद आहे फायनान्स. यामध्ये तुमच्याकडे चार्टर्ड अकाउंटंट CA किंवा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटन्सी CMA हे क्वालिफिकेशन तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. त्यानंतर यासाठी एज लिमिट काय असणार आहे ते बघूया. तर यासाठी मित्रांनो एज लिमिट बघा, कमीत कमी 21 वर्ष तुमचं असणे गरजेचं असणार आहे आणि जास्तीत जास्त 30 वर्ष तुम्हाला एज रिलॅक्सेशन यामध्ये दिले जाणार आहे. त्याचबरोबर हे जे एज लिमिट असणार आहे मित्रांनो ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे मॅक्सिमम 30 इयर्स. OBC कॅटेगरीसाठी 33 वर्षांचं एज रिलॅक्सेशन दिले आहे. त्याचबरोबर SC-STसाठी 35 वर्षापर्यंत. त्याचबरोबर PWD कॅन्डिडेट असतील जनरल कॅटेगरीमधून 40 वर्षांचे एज रिलॅक्सेशन दिले जाणार आहे आणि OBCसाठी 43 वर्ष, SC-STसाठी 45 वर्ष अशा प्रकारचं एज रिलॅक्सेशन तुम्हाला यामध्ये दिले जाणार आहे. त्यानंतर याची जी काही निवड प्रक्रिया असणार आहे ती सविस्तर समजून घेऊया. निवड प्रक्रियेमध्ये तुमचे मित्रांनो एक कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट होणार आहे आणि त्या टेस्टद्वारे तुमचं सिलेक्शन यामध्ये असणार आहे. त्या टेस्टनंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन असणार आहे. यासाठी मित्रांनो सिलेबसमध्ये त्यांनी ते मेन्शन केले आहे. पहिले जे आहे टेलिकॉम या पदासाठी मित्रांनो तुम्हाला पार्ट 1, पार्ट 2 मध्ये एक्झाम होणार आहे. त्यामध्ये पार्ट 1 मध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट असणार आहे तुमची आणि पार्ट 2 मध्ये तुमची टेक्निकल टेलिकॉम टेस्ट असणार आहे. टोटल 180 मिनिटांचा कालावधी तुम्हाला यामध्ये दिला जाणार आहे. ॲप्टिट्यूड टेस्टसाठी 40 क्वेश्चन असणार आहे. त्याचबरोबर टेक्निकल टेस्टसाठी 160 मार्कांचे तुम्हाला 160 क्वेश्चन आणि 200 मार्कांचे 200 क्वेश्चन असे टोटल तुम्हाला यामध्ये क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर फायनान्ससाठी सुद्धा सेम सिलेबस तुम्हाला यामध्ये राहणार आहे. त्याचबरोबर याबद्दल डिटेल सिलेबस सुद्धा त्यांनी या PDF खाली मेन्शन केले आहे. ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाईड केली आहे. तिथे जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन करा. टेलिग्राम चॅनलवरून ही PDF डाउनलोड करा. PDF एकदा सविस्तर वाचा आणि जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्की अर्ज करायला पाहिजे. त्याचबरोबर मित्रांनो ही जी तुमची एक्झाम असणार आहे त्याचं सेंटर तुम्हाला मुंबईमध्ये सुद्धा यामध्ये असणार आहे. म्हणजे तुम्ही एक्झाम यासाठी मुंबईमध्ये देऊ शकता. त्यानंतर काही महत्त्वाच्या डेट्स बघूया. यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात होणार आहे मित्रांनो 5 तारखेपासून. येत्या 5 तारखेपासून ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात होणार आहे 5 फेब्रुवारीपासून आणि शेवटची तारीख असणार आहे 7 मार्च 2026. ही अर्जाची शेवटची तारीख असणार आहे. या तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जाची जी काही लिंक असणार आहे ही 5 तारखेला आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट दिली जाईल. तर अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात डिटेलमध्ये बघितली आहे. ही जाहिरातीबाबत कसल्याही प्रकारचा डाऊट असेल किंवा कोणत्या पदाबाबत कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.